मी तुम्हाला प्रत्येकाला एक वेगवेगळ्या रंगाची कागदं दिलेली आहेत. काहींना समान रंग आहेत. तुमच्या पेन्सला लावलेली आहेत. पेन्सिल काढायची आणि तुम्हाला जे शब्द येत असतील, तुमच्या डोक्यात कुठले का शब्द असेल ना, ते कागदावर लिहून काढायचे. साधे असतील चालतील, कानाचे येत असतील तरी चालतील, काहींना त्याच्या पुढचेही शब्द येत असतील ते चालतील. पण एका बेंचवरचे शब्द जर मला समान दिसले तर मी असं समजेल की तुम्ही कॉपी केली. नो चिटिंग, नो चिटिंग. जितकं येईल तितकं लिहा. कोरं राहिलं चालेल, कोरं राहिलं चालेल, वही सुद्धा उघडायची नाही. मी काय बोललो? वही सुद्धा उघडायचे नाही. नाही आलं बसून राहायचं, नो प्रॉब्लेम. मला कळेल तुम्हाला काय येतंय आणि काय नाही. कळलं? चला, तुमचा वेळ स्टार्ट होतोय. स्टार्ट करायचंय. नो चिटिंग सांगून ठेवतोय. चिटिंग करताना कोणी दिसलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मग स्टार्ट. अतिशय छान तुम्ही लिहितायत, मी बघतोय. फक्त चिटिंग अजिबात करायची नाही. म्हणजे छान. वा, व्हेरी गुड, शाबाश. फक्त बघू नका, इकडनं तिकडनं बघायचं नाही. गुड, शाबाश. झालं? बापरे, भरून टाकलं तुझं. हां, इकडे आहे का? लिह. अक्षर चांगलं काढा. अक्षर सुंदर असलं पाहिजे. शब्द किती लिहिले यापेक्षा ते किती शुद्ध आहेत आणि किती सुंदर अक्षरात लिहिलेले आहेत त्यालाही फार महत्त्व असतं. छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं तुम्ही. नाही बेटा, नाही ना, अजून आठवायचा प्रयत्न करायचा. आपोआप आठवतं, कारण आपल्या कानावर ते शब्द गेलेले असतात, डोळ्यांनी आपण ते पाहिलेले असतात. आपला मेंदू इतका अगाध आहे की तो सगळं लक्षात ठेवतो आणि वेळेवर बरोबर आठवतं आणि कागदावर येतं. ते कशाला घेते बेटा? लिहा. मी थांबतोय. अजून 3 मिनिट्स बाकी आहेत. 3 मिनिटात लिहायचं आहे अजून शब्द. फक्त नो चिटिंग. जितकं येईल तितकं. कमी आलं चालेल, पण प्रामाणिकपणे याचं त्याचं पाहायचं नाही. कारण मी प्रत्येक बेंचवरचे शब्द पाहणार आहे आणि माझ्याकडे तो कागद येणार आहे. तो चिपकलेला कागद आहे, इकडं तिकडं होऊच शकणार नाही. ज्याचे शब्द मला सारखे दिसतील त्या दोघांना मी बक्षीस देणार नाही. असं समजेल तुम्ही चीटिंग केली, तुम्ही चीटर आहात. तुम्हाला चीटर बनायचंय का? चीटर बनायचंय? हां, चलो लगे रहो. शाबास, लाव तिथं. लागला?